उद्या दुपारी आल्या पवायला जायचं. बघ ती दोंड्याची सायकल. घरात काम करत बसतो रे. शाळेत येत नाही. करणार का रे? तुमच्या शाळेत जी जी शिकवतात तुला ती मला शिकवणार का? शिकवतो की. आज रात्री 8 वाजता येऊ का मी? ये की. मग ठरलं, आज रात्री 8 वाजता. ठीक आहे. एक दिवस असा पण येईल की आपण शिकून लय मोठं व्हायचं आणि माझ्यावर जे पाळी आले की नाही कुठल्याच मुला येऊन द्यायचं नाही आपण. होय गाड्या, तुझं बरोबर आहे. चाल असं ते आता जेवायला गेलं पाहिजे घरला. चल चल हातपाय धुवून घेऊ. या गाड्या तू पण ठेवा. पाणी काय गाडीत सोय. आवर लवकर घरला जायचं आपल्याला. चल चल. अरे मी उद्या पवा येऊ का रे? ठीक आहे. पण मला पोरं घेतील का पवायला? घेतील. मी आहे की. पण मला शिकवणार कोण पवायला? मी शिकवतो. अरे बा उठ की. दिस आलं डोक्यात. येऊ दे की, तुझं काय करायचं आहे? अरे जेवून तर घे की. जेवतो माझं मी, भूक लागल्यावर. जा तू. अरे बा माझ्या बरोबरची पोरं शाळेला जाते ती, मला पण जायचं हाय. तुझ्या शाळेत जाऊन काय कलेक्टर होणार आहेस मी? हा चल बाहेर सर. हा आईला खाल्ले झाला मुल्या कलेक्टर होणार आहेस मी? राहुल आहे का घरात? काय काम आहे रे? त्यानं मला अभ्यासाला बोलवलं होतं. बरोबर ये. अरे किती दोंड्या, किती वेळ झालास? आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया का? करूया की. आज तुम्हाला काय काय शिकवलं वर्गात तुमच्या? ही शिकवलं, पण ही शिकवलं, ही 2 शिकवली, 3 शिकवले. ए बोलायचं राहू दे, जरा त्याला काहीतरी शिकवू. राम पाटील. अरे गणपा, तुला सकाळी निरोप पाठवलं होतं, आत्ता आलास होय तू? अहो, काय नाही, जरा होतो कामात. माहित आहे की लय कामाचा येळभर त्या गोट्यामध्ये झोपलेला असतो यास. तर त्या पोराला शाळेत कधी पाठवणार? तू त्याला कामाला धाडायचंय, त्याला तुमच्याकडे ठेवून घ्या की त्याला. अरे त्याला शाळेला जाऊ दे, शिकून मोठा होऊ दे. पोराला उद्यापासून शाळेत घालव. नाही बघतो उद्या त्याला काय होते ते. अरे बाल कामगार मजुरी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. तू आज जसं शिकवलंस तसं मला शिकवणार का? शिकवतो की. शाळेत लय मजा असेल आहे का नाही? होय. तू काय काय करतो शाळेत? मी अभ्यास करते, खेळतोय. तुला माहिती आहे का रे, मेलेली माणसं चांगली होती ती? मला काय माहित. माझी आई यात कुठं असेल र? तुझी आई तुला बघत असेल. अरे पण तिला माहिती आहे का मी शाळेला जात नाही, मला बाप पाठवून देत नाही ती. मला काय माहित. मग उद्या मी येऊ का 8 वाजता तुझ्या घरला? ये की. धोंड्या नाला कशा लागतोय? तू माझा दोस्त आहे, तूच कशाला त्याला चिडवतो? मी एकटा कुठे सगळेजण चिडवतात. अरे तुला माहित आहे का धोंडा आपल्याबरोबर सोमवारपासून शाळेत येणार? तुला कसं माहित? अरे पाटलांनी त्याचं नाव घातलंय शाळेत. बरं आम्ही काय त्याला चिडवत नाही, आपण सगळेजण शाळेत जाऊया. तुला एक दिवशी म्हणाले ना आमच्या बरोबर शाळेला येणार? होय. नमस्कार, या बसा. काय चाललंय? काय दुष्काळ पडलाय, पाणी नाही एरीतले. हो, आता काय करायचं? दुष्काळ पडणार. काय करायचं? चिसा टमूस गेलाय, नदीला पाणी कमी आहे, एरीत पाणी नाही. मामा बातम्यांच्या हिंदले रेडिओ लावा. हे आकाशवाणी केंद्र आहे. मल्हार पवार आपल्याला बातम्या देत आहेत. प्रथम ठळक बातम्या. महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी अभिनेते उतरले मैदानात. आजच्या हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता. आजपासून भारत-पाक क्रिकेट सिरीजला सुरुवात. आणि नुकत्याच हाती आलेल्या बातमीप्रमाणे वाळवा गावचा युवक धोंडराम गणपा जाधव याची UPSC परीक्षेत IAS पदी भारतात प्रथम क्रमांक.
गणपाला एवढा फोन लावून दे. काय ना बघा चला. हॅलो अरे गणपा, रेडिओवर बातमी ऐकलीस का नाही? अरे पोरगा तुझा शिकून कलेक्टर झाला या. जरा पेढे बेड्याची जरा जुळणी कर की, का जेव्हा बेवण देतोयस?